विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या पाठ्यपुस्तकातील नवीन पाठाचा अभ्यास करणार आहोत. या पाठाचं नाव आहे नातवंडास पत्र. या पाठामध्ये आजोबा आणि नातवंड यांचा संवाद तसेच त्यांचे असणारे नात्याचे वर्णन दिसून येते. एकत्र जवळ बसून गप्पा गोष्टी करता येत नाहीत, नातवंडांशी वेळ घालवता येत नाही. मग त्यांच्याशी पत्राद्वारे संवाद साधून आपल्या उज्ज्वल यशाचे रहस्य सांगताना निसर्गाच्या सानिध्यात गेलेले समृद्ध बालपण, बॅडमिंटनचा जोपासलेला छंद आणि त्यासाठी केलेले अथक परिश्रम याचे वर्णन केलेले आहे. तसेच नातवंडांना चांगल्या वाईट गोष्टींची पारख व स्वावलंबनाची शिकवण दिलेली आहे याचे वर्णन या पाठाद्वारे पाहायला मिळते. तर आपण पाठाला सुरुवात करूयात. सर्वप्रथम आपण पाठाच्या लेखकांचा परिचय करून घेणार आहोत. पाठ क्रमांक 7, नातवंडास पत्र. या पाठाचे लेखक आहेत नंदू नाटेकर. यांचा जन्म 1933 मध्ये झाला. हे भारताचे माजी बॅडमिंटन राष्ट्रीय विजेते आहेत. नंदू नाटेकर यांनी भारतासाठी 15 वर्षाच्या कारकिर्दीत 100 पेक्षा अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवले आहेत. त्यांनी एकूण 6 वेळा मॅंग्स सिंगल नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये मॅंग्स डबल नॅशनल चॅम्पियनशिप मिळवून एकूण 6 वेळा आणि मिश्र दुहेरी राष्ट्रीय स्पर्धेत 5 वेळा विजेतेपद मिळवले आहे. 1961 मध्ये त्यांना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर प्रस्तुत पाठामधून लेखकाने निसर्ग सानिध्यात गेलेले समृद्ध बालपण, बॅडमिंटनची आवड, सातत्यपूर्ण परिश्रम आणि यातून संपादित केलेले उज्ज्वल यश या गोष्टीविषयीचा संवाद पत्ररूपाने आपल्या नातवंडांशी साधला आहे. प्रस्तुत पाठ आजी आजोबांची पत्रे या पाठ्यपुस्तकातून घेतलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या पाठातून आपल्याला आजोबांचे आणि नातवंडांचे असणारे नाते, आजोबांनी नातवंडांशी साधलेला संवाद या पाठातून आपल्याला पाहायला मिळतो. तर आपण पाठाला सुरुवात करूयात. आता पत्रलेखन हे सर्वांनाच माहीत आहे. मग तसेच प्रकारचे पत्र या आजोबांनी लिहिलेले आहे आणि त्याच्यामधून त्यांनी बालपणी घालवलेले क्षण, कोणाकोणाकडून कशी शिकवण घेतली, कसे प्रकारचे धडे त्यांना मिळाले याचे वर्णन या पत्राद्वारे सांगितलेले आहे. प्रिय उद्धव, मेघा, मिहिका व जान्हवी, अनेक आशीर्वाद. कितीदा तरी मनात येते की तुम्हा चौघाबरोबर बसून तुमच्याशी मनसोक्त गप्पा माराव्यात. मी माझे बालपण कसे घालवले हे तुम्हाला सांगावे. माझी शाळा, कॉलेजातले दिवस कसे होते ते सांगावे आणि पुस्तकातून, मित्रांकडून, शिक्षकांकडून मी काय काय केले आणि कसे कसे शिकलो ते सांगावे. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे माझ्या आईवडिलांकडून, तुमच्या पणजी पणजोबांकडून, त्यांच्या मायेतून मी काय शिकलो हेही तुमच्याशी बोलावे. आता इथे लेखक सांगतात की नातवंडांना त्यांनी स्वतः घालवलेले बालपण याची त्यांना माहिती पूर्ण सांगतायत की कसे बालपण त्यांचे गेले आणि त्यांना कोणाकोणाकडून ते शिकले, कोणी त्यांना मदत केली किंवा प्रोत्साहन दिले याचे वर्णन त्यांनी इथे केलेले आहे. लेखकांचे आईवडील म्हणजेच नातवंडांचे असणारे पणजी आणि पणजोबा. लेखकांच्या आईवडिलांना पणजी पणजोबा म्हटले जाते आणि लेखक जे आहेत ते आजोबा नातवंडांची, असे नाते सुद्धा त्यांनी सांगितलेले आहे. तर आईवडिलांच्या मायेतून किंवा मित्रांकडून, पुस्तकातून, शिक्षकांकडून कसे त्यांना धडे मिळाले, कसे सगळ्यांनी प्रोत्साहन दिले याचे वर्णन त्यांनी कसे सांगितलेले आहे. तर पुढे लेखक म्हणतात, पण प्रत्यक्षात तुमच्याशी बोलताना मोकळेपणाने मनासारखे बोलताच येत नाही. असे नाही म्हणून वाटले की तुम्हाला हे पत्र लिहावे. आता वर म्हटल्याप्रमाणे लेखकांना नातवंडांशी बोलता येत नाही, जवळ नातवंड नसल्यामुळे त्यांच्याशी वेळ घालवता येत नाही, मनासारखे भरपूर असे मनसोक्तपणे बोलता येत नाही, म्हणून त्यांनी हा पत्राद्वारे त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला आहे. पुढे लेखक सांगतात, मी शिकायला सांगलीला होतो. सांगली हे महाराष्ट्रातील एक गाव आहे. आमच्या शाळेला खूप मोठे मैदान होते आणि त्याच्याजवळ एक बाग होती. आता लेखक त्यांच्या लहानपणापासूनचे वर्णन सांगत आहेत. लेखक लहानपणी कुठे राहत होते? महाराष्ट्रातील जे सांगली हे गाव आहे त्या सांगली गावामध्ये ते
राहत होते आणि त्यांची शाळा, ते जे शाळेमध्ये जात होते ती शाळासुद्धा सांगलीमध्ये आहे आणि शाळेचं सुद्धा वर्णन त्यांनी इथे केलेलं आहे. तर शाळेला खूप मोठे असे मैदान, ग्राउंड ज्याला आपण म्हणतो, ते मैदान शाळेला खूप मोठे असे होते आणि त्याच्याजवळच बाग होती, गार्डन ज्याला आपण म्हटले जाते, ती बागसुद्धा त्या शाळेच्या समोर होती. पुढे लेखक सांगतात, आम्ही तिथे मनसोक्त खेळायचो, हुंदडायचो, झाडावर चढायचो, पाऊस आला की त्यात चिंब भिजायचो. निदान सुट्टीमध्ये तरी तुम्ही तुमच्या मोठ्या शहरातून बाहेर पडून थंड हवेच्या गिरीस्थानावर किंवा छोट्या गावी गेले पाहिजे. पक्ष्यांचे चिवचिवणे, थवे न्याहाळणे, तसेच जंगलातील विविध पशूंचे आवाज ऐकणे हा मोठा मजेशीर अनुभव असतो. मोकळे आकाश, वाहती नदी आणि झाडे आपल्यासाठी गमतीचा नजराणाच आणत असतात. त्याची मजा तुम्ही लुटलीच पाहिजे. आता इथे लेखक मुलांना सांगतात, आता शहरी वातावरणामध्ये बऱ्याचशा गोष्टी पाहायला मिळत नाहीत किंवा अनुभवायला मिळत नाहीत. मग त्या गोष्टी आपण छोट्याशा गावामध्ये, पर्वतावर, बाहेर खेडेगावामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. मग लेखकांनी हे सर्व अनुभव घेतलेले आहेत म्हणून लेखक आपल्या नातवंडांना सुद्धा, मुलांना सुद्धा सांगतायत की तुम्ही सुद्धा हे असे केले पाहिजे. लेखक सांगतात की आम्ही मनसोक्त खेळायचो, म्हणजे भरपूर मन भरेल एवढं आम्ही खेळायचो, हुंदडायचो, इकडे तिकडे फिरायचो, झाडावर चढायचो. मग तुम्ही सुद्धा असेच केले पाहिजे, तुम्ही सुद्धा या गोष्टींचा अनुभव घेतला पाहिजे. पाऊस आला की त्यात चिंब भिजायचो, पाऊस आल्यानंतर पावसामध्ये सुद्धा त्या भिजण्याचा आनंद हा वेगळाच असतो. तर ते सुद्धा लेखक करायचे. मग त्यांचं स्वतः करत होते किंवा त्यांनी अनुभवलेल्या गोष्टी तुम्ही सुद्धा केल्या पाहिजे, हे सुद्धा लेखक मुलांना सांगतायत. आणि सुट्टीमध्ये मोठ्या शहरातून बाहेर पडून थंड हवेच्या गिरीस्थानावर, म्हणजे गिरी म्हणजे पर्वत, मग सुट्ट्यांमध्ये या गोष्टींचा अनुभव आपण घेतला पाहिजे. शहरामधून छोट्या गावामध्ये, खेडेगावामध्ये, पर्वतावर फिरण्यास गेले पाहिजे. छोट्या गावांमध्ये जाऊन तिथला जो अनुभव आहे, तिथले ज्या गोष्टी आहेत त्या पाहिल्या पाहिजेत, असे लेखक सांगतात. पक्ष्यांचे चिवचिवणे, पक्षी झाडावर चिवचिवतात, त्यांचा आवाज, त्यांच्या पाहणे, त्यांचे थवे न्याहाळणे, म्हणजे पक्ष्यांचा जो कळप असतो, थवे म्हणतात त्याला, तर त्याचे सुद्धा निरीक्षण केले पाहिजे. तसेच जंगलातील विविध पशूंचे आवाज ऐकणे मोठा मजेशीर अनुभव. मग हे सगळे निसर्गामध्ये ज्या गोष्टी आहेत त्यांचा अनुभव, त्यांचे निरीक्षण केले पाहिजेत. मग तो अनुभव एक वेगळाच असतो, असे लेखक सांगतात. त्याचप्रमाणे मोकळे आकाश, वाहती नदी, झाडे आपल्यासाठी गमतीचा नजराणाच आणत असतात. मग या गोष्टींची मजा तुम्ही सुद्धा लुटली पाहिजे, असे लेखक मुलांना सांगतात, नातवंडांना सांगत आहेत. आता शहरी भागामध्ये या गोष्टी आपल्याला पाहायला मिळत नाहीत. तिथे मोठमोठे कंपन्या असतात किंवा बिल्डिंग्ज असतात, त्याच्यामुळे आपल्या निसर्गामध्ये ज्या गोष्टी आहेत त्यांचा अनुभव आपल्याला घेता येत नाही, त्यांची मजा आपल्याला लुटता येत नाही. पुढे लेखक म्हणतात, माझ्यापुरते बोलायचे तर मी अभ्यासामध्ये काही फारसा चांगला नव्हतो. मला खेळायला मात्र आवडायचे आणि बॅडमिंटनची आवड मला लहान वयातच लागली होती. निरनिराळे चषक, ढाली घेतलेले माझे कितीतरी फोटो तुम्ही पाहिले आहेत ना. सातत्याने परिश्रम करून मी विजेता खेळाडू होऊ शकलो. आंतरराष्ट्रीय सामन्यात आपल्या देशाचे मी प्रतिनिधित्व केले. मला अर्जुन पुरस्कार मिळाला. आता पुढे लेखक सांगतात की या गोष्टींची मजा तर मी लुटली आणि ती तुम्ही सुद्धा घेतली पाहिजे, त्याचे अनुभव तुम्हाला सुद्धा यायला पाहिजेत. पण पुढे लेखक म्हणतात, आता अभ्यासामध्ये लेखकांना सुद्धा फारसा रस नव्हता किंवा ते फारसे त्याच्यामध्ये प्रवीण असे, हुशार असे विद्यार्थी नव्हते. पण त्यांना खेळण्याची खूप आवड होती आणि त्याच्यामध्ये त्यांना बॅडमिंटनचा छंद छोट्या वयामध्ये त्यांना लागलेला होता. त्याची आवड त्यांच्यामध्ये निर्माण झाली होती आणि त्यामुळे ते वेगवेगळ्या स्तरावर खेळण्यासाठी जात, आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय सामनेसुद्धा ते खेळण्यासाठी गेलेले होते. त्याच्यामध्ये त्यांनी वेगवेगळे चषक त्यांना मिळाले होते. ढाली घेतलेले फोटोसुद्धा त्यांचे काढलेले आहेत आणि ते सुद्धा तुम्ही पाहिलेले असेल, असं ते नातवंडांना म्हणतात. तसेच मी त्यासाठी खूप सातत्याने परिश्रम करूनच मी विजेता खेळाडू होऊ शकलो. मी खूप प्रयत्न केले त्यासाठी, सतत मी त्याच्यामध्ये खेळण्यामध्ये दंग असायचो, असे लेखक सांगतात. आणि
त्यांनी आंतरराष्ट्रीय सामन्यात देशाचे प्रतिनिधित्व केलेले होते आणि त्यांना अर्जुन पुरस्काराने सुद्धा त्यांना सन्मानित केलेले होते. त्यांना अर्जुन पुरस्कार सुद्धा मिळालेला होता, असे लेखक मुलांना सांगतायत. तुम्ही कोणता ना कोणता खेळ खेळलाच पाहिजे. मग तो क्रिकेट, टेनिस, बॅडमिंटन असा तुम्हाला जो कोणता आवडत असेल तो खेळ असू दे. खेळ खेळण्यामुळे आपल्या आयुष्यात शिस्त येते. कोणत्याही प्रसंगांचा सामना कसा करायचा, अगदी हरावे लागले तरी कसे हरायचे ते खेळ आपल्याला शिकवतात. जिंकलो तर जिंकण्याचा आनंदही मिळवून देतात. आता पुढे लेखक म्हणतात की आपण प्रत्येक गोष्टीचा अनुभव घेतला पाहिजे. आता लेखकांना बॅडमिंटनच्या खेळण्याची आवड होती. त्यांना तो खेळ आवडत होता, तर तो छंद त्यांनी जोपासलेला होता. मग ते नातवंडांना सांगतात की तुम्हाला सुद्धा कोणत्या ना कोणत्या खेळाची आवड असली पाहिजे. तुम्ही सुद्धा एखादा छंद जोपासला पाहिजे. मग तो खेळ कोणताही असू देत किंवा तोच खेळ हवा आहे असंही नाही. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही त्याच्यामध्ये रस घेतला पाहिजे, तो छंद जोपासला पाहिजे. कारण काय होतं की खेळण्यामुळे शिस्त लागते. आयुष्यामध्ये आपण पुढे जातो किंवा तेवढे आपल्याला आवड निर्माण होते त्याच्यामुळे, किंवा आपलं मनसुद्धा आनंदी राहतं, उत्साहित राहतो. आपण कोणत्याही प्रसंगाचा सामना कसा करायचा, कधी हरावे लागले तर कसे हरायचे ते खेळ आपल्याला शिकवतात. खेळामुळे आपल्याला बरेचसे फायदे आपल्याला मिळतात आणि जिंकलो तर जिंकण्याचा आनंदही मिळतो. जिंकल्यानंतर जो आनंद मिळतो तोही आपण अनुभवला पाहिजे. तर त्यांना आलेले अनुभव ह्या खेळण्यामुळे कोणत्या गोष्टी होतात किंवा आपण आपल्या जीवनामध्ये कसे पुढे गेले पाहिजे याचे वर्णन इथे लेखक आपल्याला सांगतायत. तर अशा प्रकारे आपण या पाठाचा हा पहिला पार्ट आहे तो बघितलेला आहे. लेखकांनी कशा प्रकारे आजोबांना नातवंडांना सांगितलेले आहे, कोणत्या गोष्टी म्हणजे त्यांनी घालवलेले क्षण कशा प्रकारे त्या पत्राद्वारे ते सांगतात ते आपण पाहिले. धन्यवाद.